नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सध्याचा एकच प्रश्न, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरण कधी सुरू होणार? 14 तारखेला हप्ते वितरण सुरू होणार का, असा देखील प्रश्न आहे। वेळ न घालवता या संदर्भात अगदी प्रॉपर माहिती घेऊया। सोशल मीडियावरती तुम्ही लाडकी बहीण योजना जरी सर्च केलं, हप्ते वितरणाच्या अनेक तारखा सांगितल्या जात आहेत आणि आपण वारंवार सांगत आहोत की अजून हप्ते वितरणाची तारीख घोषित झाली नाही आहे। रविवार आणि शनिवार या 2 दिवसांमध्ये लक्षात घ्या, हप्ते वितरणाची जी शक्यता आहे ती फारच कमी आहे। राहिला प्रश्न जीआरचा, तर जीआर येवो किंवा न येवो तरी देखील हप्ते वितरण होऊ शकतं। तर याचं उत्तम उदाहरण पाहू शकता की याच जानेवारी महिन्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गतचा जो लाभ आहे तो जीआर न येता वितरित करण्यात आला। तर ही महत्त्वाची अपडेट आहे। म्हणजेच लक्षात घ्या, जीआर येणं तर अपेक्षित असतं, पण जर शासनाची तयारी झाली तर जीआर न येता देखील लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो वितरित होऊ शकतो। मग लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मंत्रिमंडळाचा निर्णय। तर ज्यावेळी मंत्रिमंडळ या संदर्भात डिसिजन घेईल, वित्त विभागाची परमिशन मिळेल, तर त्यानंतरच हा लाभ आहे वितरित केला जातो। तर निश्चितच आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे मंत्रिमंडळ आहे, वित्त विभाग आहे, यांचं नियोजन झालेलं आहे आणि त्यांच्यामार्फत संबंधित तारीख फिक्स झालेलीच असणार आहे। फक्त एवढंच की सोशल मीडिया असेल किंवा मंत्री आदित्य तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्यामार्फत अजून तारखेसंदर्भात खुलासा झालेला नाही आहे। हीच आताची अपडेट आहे। तर लाडक्या बहीण संदर्भात कोणीही फिक्स अशी तारीख सांगू शकत नाही। ज्यावेळी आदित्य तटकरे यांची घोषणा होईल त्यानंतरच हा लाभ वितरित केला जाऊ शकतो। नोव्हेंबरच्या वेळी, बुधवारच्या वेळी जो हप्ता वितरित करण्यात आला, काही ठराविकच लाडक्या बहिणींना हा लाभ जमा झाला। ज्यांना हप्ता आला नव्हता अशा सर्वच लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो येणार आहे। 2 हप्ते तरी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पण जोपर्यंत मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात घोषणा करत नाही तोपर्यंत यात तथ्य नाही आहे। 2 हप्ते तरी लाडक्या बहिणींना मिळणे गरजेचं आहे आणि मिळालेच पाहिजेत, कारण का अनेक कामं लाडक्या बहिणींची राहिलेली आहेत। सोशल मीडियावरती आपण सांगत देखील आहोत, तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल तर तुम्ही अपात्र नाही आहेत, तुम्ही पात्र आहात, कारण का लाभ आहे ठराविकच लाडक्या बहिणींना जमा झालेला आहे। आणि आता प्रश्न आहे की 14 जानेवारीला हा लाभ येऊ शकतो का? तर ऑफकोर्स आहे की जर शासनाने ठरवलं 14 जानेवारीला जर लाभ वितरित करायचा असेल तर तो लाभ सुरू होईल। आता लक्षात घ्या, उद्या रविवार आहे, रविवारी देखील जर शासनाने ठरवलं हप्ते वितरणाचं तरी देखील होऊ शकतं। त्याच्यानंतर 13 आणि 14 असे 2च दिवस आहेत। एकाच दिवसामध्ये हा लाभ आहे तो वितरित होऊ शकत नाही। साधारणतः 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागतो। त्यामुळे 14 तारखेनंतर पुढील काही दिवसांनंतर देखील हा लाभ वितरण आहे तो सुरू राहू शकतो। पण यासाठी हप्ते वितरणाची घोषणा होणं गरजेचं आहे। अद्याप घोषणा झाली नाही आहे। आम्ही देखील वारंवार मंत्री आदित्य तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांचे प्रेस कॉन्फरन्स, ट्विटर पेज वारंवार चेक करत आहोत, पण त्यांच्या भाषणामध्ये असेल किंवा पेजवरती कोणत्याही प्रकारच्या लाडक्या बहिणीच्या हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करणे हाच अंतिम पर्याय आहे। याच्या अंतर्गत कुठेही तुम्ही अपील करू शकत नाही आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बाब, हप्ता येणार म्हणजे येणार, फक्त तारीख आणि जी वेळ आहे ती लवकरच या संदर्भातली घोषणा प्रशासनामार्फत होईल। तर साधारणतः 16 तारखेच्या पार्श्वभूमीवरती हप्ते वितरण जरी आधी सुरू झालं तरी 14 तारखेनंतरच सगळ्या लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो मिळणार आहे। तर आपण सांगतच आहोत, जीआर तर येतच असतो, पण लक्षात घ्या, जीआर न येता देखील लाभ वितरण शासनांतर्गत होऊ शकतं। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणी ज्यांना हप्ते आले नाही आहेत त्या देखील पात्र आहेत। त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ येणारच आहे। जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची अजून कोणतीच वाच्यता नाही आहे। अनेक ठिकाणी मेसेज जरी येत असतील तरी सध्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे। आपण या संदर्भात वेळोवेळी माहिती देतच आहोत। तर तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। ई-केवायसी संदर्भात मुदतवाढ नाही आहे आणि थकीत हप्ते वितरणासंदर्भात देखील सध्या कोणतीच अपडेट आली नाही आहे। सर्व पात्र लाडक्या बहिणींना लवकरच शासनाने गुड न्यूज द्यावी हीच आपली अपेक्षा आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।